नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. मुंबई एक्सप्रेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आता बातमी आहे मुंबईच्या इलेक्शनमध्ये आलेल्या एका नवीन चेहऱ्याची, नवीन मोहऱ्याची म्हणता येईल. आणि कदाचित हा मोहरा शिवसेनेच्या बाजूने असेल. हार्दिक पटेल पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोदी सरकारविरोधात गुजरातमध्ये प्रचंड मोठं आंदोलन करणारे हार्दिक पटेल आता मुंबईच्या दिशेने रवाना होते असं समजते. आणि शिवसेना भाजपा विरोधात हार्दिक पटेल यांना प्रचारात उतरवणार असं समजतं आहे. ऋत्विक भालेकर लावे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ऋत्विक, काय ही बातमी खरी आहे का? शिवसेनेच्या संपर्कात हार्दिक पटेल आहेत का? आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या दृष्टीनं शिवसेना भाजपा विरुद्ध हार्दिक पटेल यांना वापरण्याचा विचार करते का? नक्कीच मयुरेश, आता जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार हार्दिक पटेल हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे. अगदी काही वेळातच त्यांचं फ्लाईट जे आहे हे मुंबईत उतरेल आणि हार्दिक पटेल हे आज मुंबईत थांबणार आहेत. शिवसेनेच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. त्याचबरोबर लवकरच त्यांची भेट सुद्धा या नेत्यांबरोबर होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जसं तू म्हणालास, मोहरा खरं तर मोहराच नाही तर एक गुजरातमधला अतिशय महत्वाचा खदखदणारा घटक जो आहे, जो नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या विरोधात सगळ्यात पहिल्यांदा जन आंदोलन ज्यांनी उभारलं, त्याला आता मुंबईच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना वापरते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आणि अतिशय चाणाक्ष खेळी शिवसेनेकडनं खेळली गेली हे म्हणावं लागेल. मयुरेश, धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. घडामोडींवर नजर ठेवून राहा. हार्दिक पटेल जेव्हा मुंबईत येतील त्यावेळेस शिवसेना नेत्यांशी त्यांची बातचीत होते का हे बघा. आणि जर महत्वाचं अतिशय एक पाऊल म्हणता येईल शिवसेनेच्या दृष्टीनं की भाजप विरोधात हार्दिक पटेल यांनी पटेल आणि पाटीदार समाजाला एकत्र घेऊन आंदोलन उभं केलं होतं. भाजपा विरुद्ध वातावरण गुजरातमध्ये तयार केलं होतं. जिथं गुजराती समाज भरपूर आहे तिथं फायदा त्याचा शिवसेना करून घेते का?